श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या 9 गुरुवारच्या व्रताचे नियम सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्रताला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. नंबर 2, सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. दुपारी दूध व फलाहार अथवा उपासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. नंबर 3, स्त्रियांच्या मासिक धर्म तसेच सोहेर सुतक असल्यास व्रतचरण करू नये. फक्त उपवास करावा आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रतचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्यापुढील गुरुवारी उद्यापन करावे. अतिमहत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. नंबर 4, व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावास्या यासारख्या पूर्ण उपवास दिवस असल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवारी गृहीत न धरता तेवढे अधिक गुरुवार करून त्यानंतर उद्यापन करावं. नंबर 5, शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता आणि तीर्थप्रसादाकरिता बोलवावे. नंबर 6, हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांनी आणि मुलामुलींनाही करता येतं. पत्नी केल्यास अधिक उत्तम. नंबर 7, पूजेकरिता सुपारी, फळं उत्तम प्रतीची असावी. फुलं, अगरबत्ती, धूप सुवासिक असावे. दिवा शुद्ध तुपाचा असावा. पूजेला बसताना व्रताकर्त्याचे तोंड पूर्व दिशेकडे आणि देवाचे मुख पश्चिमेकडे असावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.